बातमीत सत्यता हीच आमची ओळख। खानदेशाचं कुलदैवत असलेल्या काणूमातेला आज शिंदखेडा शहरात डीजे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात निरोप देण्यात आला। काणूबाई राणूबाई मातेच्या मिरवणुकीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। श्रावण महिन्यातील पहिल्या व दुसऱ्या रविवारी व सोमवारी खानदेशात काणूमातेचा उत्सव साजरा करण्यात येतो। रविवारी काणूमातेची उत्साहात स्थापना व रोट केले जातात। रविवारी विधिवत पूजा करून स्थापना केल्यानंतर रात्रभर काणूमातेचं जागरण केलं जातं। ज्या घरी काणूमातेची स्थापना केली जाते त्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह गोत्रातील सर्व नातलग सहभागी होत असतात। रात्रभर सांस्कृतिक नाच गाणे गरबे भजन करत जागरण केलं जातं। सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास या काणूमातेची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। साईलीला नगर येथील महेंद्र अरुण मराठे यांचे काका दीपक मराठे यांच्या घरापासून सदर मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। तिथून पुढे लक्ष्मीनारायण कॉलनी, साईनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून कचेरी चौक व तेथून पुढे गांधी चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिर मागे शेवटी बुराई नदीकाठी मिरवणुकीची सांगता करण्यात आली। प्रसंगी नगरपंचायतच्या वतीने पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली होती, तर बाकी भाविकांनी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौधरी यांच्या खानदेश मोटर्स ट्रॅक्टर शोरूमवर मिरवणुकीची सांगता केली। या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते। मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला। यावेळी भाविक महिला व पुरुषांनी झिम्मा फुगडीचा आनंद लुटला। अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून एपीआय गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासन सज्ज झाले होते। तर शहरातील भारतीय जनता पक्षाचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांनी काणूबाई उत्सवात सहभाग नोंदवला होता। काणूबाई मातेचे दर्शन घेऊन भाविकांनी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला। बळीराजाला चांगले दिवस येऊ दे असं साकडे घालत शिंदखेडा शहरात काणूमातेला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला। संपादक भूषण पवार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।